सो वेलकम एव्हरीवन. वेलकम टू सदैव क्लासेस. सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आज आपण वी आर गोइंग टू टेक द फोर्थ लेसन ऑफ युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 तुमचं फोर्थ लेसन आपण घेणार आहोत. तुमचं सायन्स पार्ट 2 चं फोर्थ लेसन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आपण घेणार आहोत. पर्यावरणीय व्यवस्थापन हा एक धडा आहे तुमचा. आणि तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे अनेक गोष्टी सध्या वेळेची कमतरता असल्यामुळे त्यामुळे आपण थोडंसं सायमल्टेनियस घेतोय. परंतु प्रत्येक विषयाचा अभ्यास आपण घेणार आहोत आणि तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचा, प्रत्येक पॉइंटचा तुम्हाला मी व्यवस्थित अर्थ सांगणार आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा. या धड्यात तुम्हाला शिकायचं आहे परिसंस्था म्हणजे काय. बघा काय काय शिकणार आहात तुम्ही या धड्यामध्ये. माझ्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित येत नसेल तर तसं सांगा मला तुम्ही. परिसंस्था म्हणजे काय, पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, जैवविद्येची संवेदनक्षम क्षेत्रे काय आहेत, पर्यावरण व परिसंस्था संबंध, त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन, त्याचबरोबर जैवविविधता हे काय आहे ते तुम्हाला शिकायचं आहे. आता हा काही नवीन विषय तुमच्यासाठी नाहीये. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. ठीक आहे. द लेसन इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. इन दिस लेसन यू आर गोइंग टू स्टडी इकोसिस्टम, review environmental conservation, biodiversity hotspots, then environmental and ecosystem and environment management. We are going to learn in this lesson. Okay, students, chalo. So let's go and let's start your subject. तुमचं नेटवर्क जात असेल येत असेल तुम्ही परत जॉईन करू शकता. तुम्हाला अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परत तुम्ही जॉईन करा. नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे थोडं करणं तुम्हाला भाग आहे. आता परिसंस्था म्हणजे काय, तिचे कोणते घटक असतात, त्याचबरोबर भक्षकांचे प्रकार कोणते, ते कशावर अवलंबून असतात, झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध, अन्न साखळी व अन्नजाळीतील फरक काय, हे सर्व ज्या गोष्टी आहेत तुमच्या आवाज बंद ठेवायचा साहिल कुंभार. या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, या सर्व गोष्टी आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याचा तुम्हाला इयत्ता आता पण तुम्ही सर्वांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला पुढे एक अन्न साखळी दिलेली बघा या ठिकाणी. काय दिलेलं आहे? अन्न साखळी आपण तर म्हणूया, फूड चेन म्हणूया आपण त्याला. अन्न साखळी या ठिकाणी दिलेली आहे. इथे बघा या ठिकाणी काय आहे, गवत सूर्याच्या उष्णतेमुळे इथे गवत वाढलेलं आहे. या ठिकाणी गवत आहे, सूर्याच्या उष्णतेत गवत वाढलेलं आहे. आता एक गवत कोण खातं? नागतोडा खातो. कोण खातं गवत? नागतोडा. या नागतोड्याला कोण खातं सांगा बरं मला? बेडूक खातो. या बेडकाला कोण खातं? साप खातो. या सापाला कोण खातं? हे गिधाड खातंय. बरोबर? गरुड गरुड म्हणूया आपण त्याला. आणि सगळे शेवटी जे मेल्यानंतर, हे सगळं मेल्यानंतर काय होतंय, ही जी काही बुरशी असते या सर्वांचं काय करतं? विघटन करतं. याला आपण काय म्हणतो? अन्न जाळे, फूड चेन म्हणतो. बरोबर की नाही? हे सगळं फूड चेन तुमच्यासाठी नवीन नाहीये. रिपिटेशन आहे. तुम्हाला बराच वेळा झालेलं आहे. फूड चेन. बघा, दिस इज अ फूड चेन. आता फूड चेन इज दिस फूड चेन. परत रिपीट करतोय. बिकॉज ऑफ द सनलाईट, बिकॉज ऑफ द सनलाईट, सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? बिकॉज ऑफ द सनलाईट ग्रासची ग्रोथ होते, गवत वाढतं. दिस ग्रास इज इटन बाय grasshopper, grasshopper is eaten by frog, frog is eaten by snake, snake is eaten by eagle, and all the animals when they die they are decomposed by what? They are decomposed by uh, microorganisms. They are decomposed by microorganisms. समजलं? ठीक आहे. चला. आता परिसंस्था म्हणजे काय, त्याच्यात परिसंस्था आणि पुनर्वलोकन म्हणजे काय, तर तुम्हाला या गोष्टी माहित आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला एक रिपिटेशन आपण म्हणूया त्या पद्धतीने आहे. माझा आवाज सर्वांपर्यंत येत नसेल त्यामुळे प्लीज सांगा. कारण बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे शक्यता आहे मागे पुढे नेटवर्क कमी जास्त होण्याची. तर जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून काय तयार होते? परिसंस्था तयार होत असते. बरोबर. आपण माहित आहे की जैविक आणि अजैविक घटक दोन्ही घटक एकमेकांसोबत त्यांची आंतरक्रिया होत असते आणि परिसंस्था तयार होते. इकोसिस्टम म्हणतो त्याला आपण. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची असते. अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, मेंढ्या, शेळ्या, गायी, म्हशी, घोडे, उंट हे शाकाहारी प्राणी महत्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ आणि सिंह यांसारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, स्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेतातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का? असा प्रश्न आपल्याला कधी पडतो. पण हे जीव घाणेरडे जरी वाटत असेल तरी ते प्रत्यक्ष महत्वाचे आहेत. ते निसर्गाची काय करतात? साफसफाई करत असतात. ते काय करतात? निसर्गाची साफसफाई करत असतात. परत रिपीट करतोय बघा. सो इकोसिस्टम अ रिव्ह्यू. व्हॉट इज इकोसिस्टम अ रिव्ह्यू? माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय व्यवस्थित? माझा आवाज सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का? So ecosystem a review. Ecosystem a review. Ecosystem is formed by biotic and abiotic factors than their interactions with each other. Each factor plays a very important role in the ecosystem. Products like plants are important. Herbivores like
Deer, goat, sheep, cattle, horses, camels, etc. feeding upon the producers are also important, whereas predators like lion and tiger, which prevent the overpopulation of herbivores, are also equally important. A question may arise in our mind that whether the caterpillars found in nature, organisms present in the filthy places, termites, insects present in the dung are really useful? Yes, they're also useful. However, those organisms are also important, though they are dirty. They are responsible for cleaning the environment. ते काय करतात? एन्व्हायरमेंट क्लीन करतात. या गोष्टी आपल्या सर्वांना माहित आहे. इफ वी याच्यामध्ये प्रत्येकाचा एक रोल असतो अँड एव्हरी वन इज इम्पॉर्टंट इन दिस सायकल, इन दिस एन्व्हायरमेंटल सायकल. प्रत्येक जण महत्वाचा आपल्याला असतो. बरोबर, प्रत्येकजण तितकाच महत्वाचा असतो या एन्व्हायरमेंटल सायकल मध्ये. बघा, आता आपल्या अवतीभोवती असणाऱ्या घटकांमुळे आपले अस्तित्व आहे, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. काय लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे काय बघा. बघा, तर आपल्या भोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे. या सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. समजतंय का? या सर्व घटकांची योग्य ती काळजी आपल्याला घेतली पाहिजे. बिकॉज इट मीन्स that our existence is due to these factors present around us. Hence we should care for these factors. सर्व फॅक्टर्स महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, सर्व फॅक्टर्स महत्वाचे असतात आपल्या आयुष्यामध्ये. ना पुढे बघा तुम्हाला, एक सेकंड ना. चलो, हे तुम्हाला काही प्रश्न होते बघा मगाशी. झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळातील मासे खात असेल तर हा पक्षी आणि झाड यांचा सहसंबंध काय, हे तुम्हाला सर्व बघायचं आहे. आता हे तुम्ही चौकटी आपण पूर्ण करायचं आहे. खाली चौकटी अचूक भरावा पूर्ण झाला तक्ता तुम्हाला वर्गात लावायचा आहे. जमेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता. आता आपण प्रयत्न करू हे तक्ता पूर्ण करायचा. आता यामध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला परिसंस्थेचे घटक आहे, अजैविक घटक, आणि काय इथे येणार जैविक घटक. इथे काय येणार तुम्हाला जैविक घटक. ठीक आहे. अजैविक घटकांनी काय येणार या ठिकाणी तुमचं, आपण काय सांगू शकतो, इथे येणार जैविक घटक. काय येणार जैविक घटक. बरोबर, इथे लिहायचं तुम्हाला जैविक घटक. एक मिनिट, माझं अक्षर थोडं गडबड होणार आहे. इथे तुम्हाला लिहायचं आहे जैविक घटक. काय लिहायचं तुम्हाला इथे जैविक घटक. बरोबर, माझं अक्षर नीट येणार नाहीये, मी लॅपटॉपवर घेतोय, त्यामुळे तुमचं नीट अक्षर वगैरे सर्व आलं पाहिजे. आता इथे अजैविक घटकामध्ये येणार भौतिक घटक. भौतिक घटक कोणकोणते आहेत, आणि त्याचबरोबर इथे सुद्धा येणार भौतिक घटक, आणि कोणते घटक येणार या ठिकाणी सांगा बरं मला. आणि इथे स्वयंपोषी आणि इथे येणार परपोषी. जैविक घटकाचे आपण जैविक घटक आधी पाहून घेऊया, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. जैविक घटक येणार स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी आणि परपोषी. बरोबर, स्वयंपोषी मध्ये येतात सर्व उत्पादित म्हणजे हिरव्या वनस्पती या ठिकाणी येतात. आणि एक मिनिट, बरोबर, त्याचबरोबर इथे येणार तुम्हाला स्वयंपोषी परपोषी. उत्पादक कोणकोणत्या हिरव्या वनस्पती, इथे येणार हिरव्या वनस्पती. त्यानंतर प्राणी. प्राण्यांचे सुद्धा 3 प्रकार आपल्याकडे आहेत. प्राणी सुद्धा 3 प्रकार आहेत. प्राणी इथे तृतीय भक्षक, इथे येणार तुम्हाला द्वितीय भक्षक. बरोबर, हा. आणि इथे येणार प्राथमिक भक्षक. इथे काय येणार तुमचं प्राथमिक भक्षक. इथे लिहायचं तुम्हाला भक्षक. भक्षकाचे 3 प्रकार, भक्षक, प्राथमिक, द्वितीय, तृतीय. त्याचबरोबर विघटक. विघटक आपले काय येतात, सूक्ष्मजीव येतात, म्हणजे बुरशी आणि काय येणार त्याच्यामध्ये तुम्हाला विघटक मध्ये काय ना बुरशी येणार. त्याचबरोबर जीवाणू येणार. इथे उत्पादक येणार हिरव्या वनस्पती. उत्पादक कोणता येणार, हिरव्या वनस्पती. हिरव्या वनस्पती का बरं, कारण त्यांच्यामध्येच क्लोरोफिल असतं आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. बरोबर, आता ही बाजू आपली क्लिअर झालेली आहे, उजवी बाजू. आता ही उजवी बाजू पूर्ण भरलेली आहे. तर डावी बाजू भरण्याचा प्रयत्न करूया आपण, जमतंय का बघूया आपल्याला. आता सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ असतात जैविक घटकांमध्ये. इथे ना तुमचं भौतिक घटक आणि काही जैविक घटक असतात. आता जैविक घटकामध्ये काय ना तुमचं बघा, इथे जैविक घटक. जैविक घटक काय येतं, कारण हे मृत वनस्पती प्राणी असतात त्यांचे हे घटक असतात जैविक. आता जैविक घटक असतात ते मृत, भौतिक आणि जैविक घटक. यामध्ये काय ना मृत प्राण्यांची शरीरे. मृत प्राणी, एक सेकंड, 2 मिनिटं बानो. आता इथे जैविक, इथे मृत प्राणी आणि मृत प्राणी आणि मृत वनस्पती येणार या ठिकाणी. आणि सेंद्रिय, आणि इथे येणार असेंद्रिय, आणि इथे येणार सेंद्रिय घटक. असेंद्रिय आणि सेंद्रिय घटक या ठिकाणी येणार. तसा तक्ता आहे तुमचा, तुम्ही पूर्ण करा, प्रयत्न करा. जमला तर तुम्हाला हा तक्ता तुम्हाला पूर्ण तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे व्यवस्थित. बरोबर, परत सांगतो बघा, रिपीट करतो मुलांसाठी मी. इकोसिस्टम, बायोटिक कंपोनेंट्स अँड अबायोटिक कंपोनेंट्स. आधी बायोटिक कंपोनेंट्स पूर्ण करू आपण. विल कम्प्लीट द बायोटिक कंपोनेंट्स पूर्ण करूया. बायोटिक काय ना इथे बायोटिक कंपोनेंट्स.
ऑटोट्रॉफिक आणि इथे येणार हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक आणि काय येणार इथे हेटेरोट्रॉफिक. स्पेलिंग वगैरे सगळं तुम्ही जरा बघून घ्या व्यवस्थित. मला इथे लिहायला वेळ जातो इथे. देन प्रोड्युसर्स आर ऑल ग्रीन ऑल ग्रीन प्लांट्स. इथे काय ना ग्रीन प्लांट्स. ऑल ग्रीन प्लांट्स. ऑल ग्रीन प्लांट्स आणि अॅनिमल्स. अॅनिमल्स तुझं समजा काय ना कन्झ्युमर. अॅनिमल्स आर ऑलवेज कन्झ्युमर असतात. कन्झ्युमर असं ते डिकम्पोज मध्ये ना मायक्रो ऑर्गॅनिझम. डिकम्पोज काय ना तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम विल कम हिअर. काय ना तुमचं आवाज बंद ठेवायचा जिगर. त्यानंतर इथे तुम्हाला आहे ना प्रायमरी कन्झ्युमर आणि सेकंडरी कन्झ्युमर. इथे काय ना तुमचं प्रायमरी कन्झ्युमर, इथे आहे ना सेकंडरी कन्झ्युमर. फिजिकल फॅक्टर आणि इथे काय ना बायोटिक फॅक्टर म्हणूया आपण. बायोटिक फॅक्टर्स. बायोटिक फॅक्टर्स आर डेड प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणूया इथे. डेड प्लांट्स अँड डेड अॅनिमल्स. डेड प्लांट्स अँड अॅनिमल्स. इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि इथे येणार ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. गेटिंग. हा तक्ता तुम्ही पूर्ण करू शकता. यू कॅन डू दॅट. चला पुढे जाऊया आपल्या विषयाकडे. आता दक्षिण भारतामध्ये जी काही विविध राज्य आहेत बघा. दक्षिण भारतामध्ये जी काही विविध राज्य आहेत, त्या विविध राज्यात मोठ्या प्रमाणात शेत शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणात नागतोडे येतात. त्याचबरोबर तेथील भात शेती मधील जो काही नागतोडा आहे, शेतीमध्ये चिखलात नागतोडे यांचा पक्ष म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आणि बेडकांचे आवडते खाद्य म्हणून काय होतं, तर बेडूक खाण्यासाठी तिथे साप पण येतात. परंतु जर अचानक त्याची बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल, हा एक मोठा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. म्हणजेच काय, तर हे सर्व काय आहे, ही एक अन्न साखळी आहे बघा. ही काय एक प्रकारची अन्न साखळी आहे. तर कुठलाही घटक जर बिघडला तर त्याच्यामुळे काय होणार, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल. आणि कुठल्या पक्ष्यांची संख्या वाढल्यास कुठल्या पक्ष्यांची संख्या कमी होईल. हे साधे एक उदाहरण आहे. तुम्हाला डायरेक्ट मी याच्यावरून सांगतो काय होईल ते. आपल्या पहिल्या याच्यावर या, मग तुम्हाला मी सांगतो इथे काय होईल नेमकं. इथे तुम्हाला सांगतो काय होईल ऍक्च्युली. तो रिपीट करून परत तिथपर्यंत येतो मी. सो व्हॉट हॅपन पॅडी कल्टिव्हेशन. हे पॅडी कल्टिव्हेशन कुठलं सांगितलं त्यांनी. पॅडी कल्टिव्हेशन इन साऊथ इंडिया. पॅडी म्हणजे भात. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. Paddy fields are frequently attacked by grasshoppers. Similarly, frogs are also present in large number in the muddy of paddy fields to feed upon grasshoppers, and snakes are also present therein to feed upon their favorite food, frogs. Right? So how they are affecting तुम्हाला समजून सांगतो बघा, लक्ष द्या. एक सेकंड ना. चला तर पुढे जाऊया आपण. लेट्स गो अहेड. आपल्याला काय शिकायचं बघा अजून पुढे. तर आपण पर्यंत पाहिलो अन्नसाखळी पाहिली, त्याचबरोबर हे हक्क पूर्ण केला आपण. आता तुम्हाला शिकायचंय पर्यावरण आणि पर्यावरण परिसंस्थांमध्ये काय संबंध असतो ते. जर आपण बाहेर खूप मस्त असं छान असा पाऊस पडतोय आपल्या कल्याणमध्ये आणि खूप पडतोय. पहिल्यांदा एवढ्या जोरात पडताना पाहतोय मी एवढ्या पावसाळ्यामध्ये. असू द्या चला. पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात काय, तर पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात सजीव असतात, निर्जीव असतात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा अनेक घटकांचा समावेश होत असतो. तर या पर्यावरणाचे आपल्याला मुख्यतः दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात बाळांनो? दोन प्रकार. एक आहे नैसर्गिक पर्यावरण किंवा प्राकृतिक पर्यावरण म्हणतात. दुसरा पर्यावरण हे मानवाने तयार केलेलं असतं, म्हणून त्याला म्हणतात मानवनिर्मित पर्यावरण. काय म्हणतात त्याला? मानवनिर्मित पर्यावरण. बरोबर. तो रिपीट करतो बघा परत. So what is the relationship between environment and ecosystem? What is the relationship between environment and ecosystem? Environment is a broad concept. Physical and chemical, biological factors affecting the living organisms in any possible way is collectively called as environment. In short, environment is a condition in surrounding. ही आपल्या आजूबाजूची कंडिशन असते. ही आपल्या आजूबाजूची काय असते? कंडिशन असते. So it includes many biotic, abiotic, natural as well as artificial factors. Artificial म्हणजे it is man-made. Artificial म्हणजे काय? Man-made factors. So there are two main types of environment. One is natural environment and other is artificial environment. बरोबर. नॅचरल अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आपल्याकडे आहे. सो बघा पुढे काय काय दिलं त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्ट. आता जर आपण याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला काय कळतं या ठिकाणी. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी, जमीन किंवा सजीव यांचा समावेश होतो. यामध्ये जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्वपूर्ण असतात. त्यांचे जे परस्पर संबंध फार महत्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. बरोबर. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो.
मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होत असतो, जैविक घटक आणि अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? परिसंस्थिकी असे म्हणतात, परिस्थितिकी असे म्हणतात. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? येत नसेल तर सांगा तसं मला. पाऊस खूप पडतोय बाहेर. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो? परिसंस्था किंवा इकोसिस्टम असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? इकोसिस्टम, पर्यावरण असे इकोसिस्टम असे म्हणतात. बरोबर? ठीक आहे. बघा काय सांगितलं तुम्हाला? So the natural environment consists of air, atmosphere, water, land, living organisms, etc. So the continuous interaction occur between biotic and abiotic factor. ही continuous interaction आपल्याकडे होत असते. Occurs between biotic and abiotic factors. Their interactions are very important. Artificial environment is also affecting the environment directly or indirectly. Basically, environment consists of two basic factors, biotic factors and abiotic factors. The science that deals with the study of interaction between biotic and abiotic factors of the environment is also a ecology. And basic functional unit used to study the ecology is known as ecosystem. याला काय म्हणतो आपण? इकोसिस्टम. खूप नवीन अशा गोष्टी नाहीये. तुम्ही ऑलरेडी या गोष्टी शिकलेल्या आहात. काही प्लस मायनस कमी जास्त प्रमाणात तुम्ही गोष्टी शिकलेले आहात. आता पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, की पाण्याचे एखादे लहान डबके ही सुद्धा एक परिसंस्था आहे. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात काय तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्वच एकत्र येऊन काय बनत असते? आपली परिसंस्था बनत असते. बरोबर? ठीक आहे. So environment consists of many ecosystem. लक्षात घ्या many ecosystem. We have studied some of the ecosystems in earlier classes. इकोसिस्टम म्हणजे काय? अगदी बघा बाहेर पाऊस पडतोय, कुठे एखादं पाणी जरी साठलं, बघा कुठे पाणी साठलं तर त्याला स्मॉल पॉन्ड म्हणतो आपण, डबके म्हणतो. ती सुद्धा एक इकोसिस्टम तयार होते. त्या टेम्पररी इकोसिस्टम त्या ठिकाणी तयार होत असते. स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टम वेअर द अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. आपण काय म्हणतो? इकोसिस्टम मध्ये असतो. बरोबर? चला. आता या पर्यावरणामध्ये वेगवेगळे चक्र होतात. ते आपण चक्र ऑलरेडी पाहिलेत. नसेल तर तुम्ही इयत्ता 9वीचं किंवा आता 8वीचं पुस्तक बघा. त्यात तुम्हाला चक्र दिलेली आहेत. यात कोणकोणते चक्र आहेत बघा. जलचक्र आपण पाहिलं. जलचक्र पाऊस कसा पडतो त्याप्रमाणे. त्याचबरोबर विविध वायुचक्र पाहिलेली आहे. कार्बनचं चक्र बघितलं, नायट्रोजन चक्र हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे. ऑक्सिजन चक्र अशी जी चक्र असतात ही चक्र अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते आणि परिसंस्थेतील विविध शाखांमुळे काय होतं? ही पर्यावरण संतुलन कायम राहते. आता चक्र म्हणजे काय? एखादी गोष्ट कुठून तयार होते, कुठे जाते, त्याला एक काय होतं? ती एक सिस्टम, एक पूर्ण कंटिन्युएशन त्या गोष्टी होत असतात. बरोबर? अ, बघा. सो environmental balance is maintained through continuous operation of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycle, nitrogen cycle, oxygen cycle, etc. Environmental balance is also maintained due to various food chains in ecosystem. Various food chains in an ecosystem. बरोबर? ठीक आहे. चला. आता जे काही निसर्गाचं जे चक्र असतं ते अस्तित्व बघा निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय माणसाचं अस्तित्व होऊ शकणार नाही. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय माणसाचं अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. लक्षात घ्या. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. आपण प्रगती केली पाहिजे, परंतु निसर्गाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीला सुद्धा उसनवार मिळालेली आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, की आपल्यासाठी तसंच पुढच्या पिढीसाठी तिला सांभाळायचं आहे. कशाला? आपल्या पृथ्वीला. ती कदाचित विसरून चालणार आहे का आपल्याला? नाही. लक्षात घ्या. राइट? परत थोडंसं रिपीट करून आपण सेशन कंटिन्यू करूया. Human existence is totally impossible without the existence of nature. Hence, it is a basic responsibility of human beings to prevent the nature without disturbing its balance. It is said that we have got this earth planet to live from our future generations and not as an ancestral property. आपली प्रॉपर्टी नाही. लक्षात घ्या. आपली पृथ्वी आपली प्रॉपर्टी नाहीये. ती आपल्याला उधार मिळालेली आहे आणि आपल्याला जतन करायचं आहे. Hence we should not forget to conserve it for ourselves and for future generation. For ourselves and for future generation आपल्याला ती काय करायची आहे? जतन करायची आहे. Getting guys?